याच्या मागणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्णोत्तरे घेऊन मान प्रेम नाही व्यवहार तुका म्हणे सांगतो याच्या मागणे काम बीज वाढवावे नाम कीर्तन रूप सेवे करत जमलेले श्रोते सज्जन परमेश्वर परमात्म्याच्या कुठे तो संत श्रोते पेशेवर निवडलेला मग महाराज भूषण इंद्रुड सम्राट जगमानवर कुमार यांचा तुकाराम महाराज गाथेतील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला नरदेयाला आल्यानंतर मानवाने करावयाची कर्म सांगणार अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यात दिलाय 4 चरणाचा आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबार आहे. नरदेयाला आल्यानंतर कार्य सांगतात सांगणारे तुकाराम महाराज आहेत. ज्यांना सांगितलं ते आपण आहे, सांगितलं ते आजच्या अभंगात आहे. नियम असा आहे दुसऱ्याला सांगण्यापूर्वी आपल्याला माहित असावं, ज्याला सांगायचं त्याला कळावं आणि जे सांगायचं ते त्याच्या हिताचं असावं. आणि हिताचे सांगणारे जगाच्या पाठीवर 2च झाले, एक आई वडील आणि 2 संत. माझ्या मुलाचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, माझा मुलगा मोठा व्हावा हे बापाला वाटतं आणि हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं. संतांनंतर कोणी सुखी करू शकत नाही. म्हणून अभंग तुकाराम महाराजांचा आणि नरदेयाला आल्यानंतर मानवाने नक्की काय करावं प्रश्न असा आहे. जगामध्ये 4 गोष्टी आहेत. जगात गरीब जन्माला आला नाही, जगात भोळा जन्माला आला नाही, जगात कळत नाही असा जन्माला आला नाही, जगात भक्ती करत नाही असा. आपल्याकडे गरीबाची व्याख्या अशी आहे, त्याला खायला प्यायला गाडी बिडी बंगला बिंगला नाही त्याला माणसं गरीब म्हणतात. गरीबाची व्याख्या नीट आहे का? कोटी रुपयाचं नर शरीर मिळून त्याला वापरायचं कळलं नाही तो खरा गरीब. त्याला खरं दरिद्री म्हणावं का? कोटी रुपयाचं शरीर भगवंताने दिलं, त्याला कशासाठी दिलं हे कळलं नाही तो दरिद्री. की ज्याला हात कशाला दिले ते कळलं नाही, पाय कशाला दिले ते कळलं नाही, नाक कान डोळे कशाला दिले ते कळलं नाही, ज्याला नर शरीर मिळून वापरायचं कळलं नाही तो खरा गरीब. पैशा अडकेनी गरिबी सोडा. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात करतो, दुपारी गाडीतून हात करणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मागू शकतो. त्याला काय कॉकटेल झालं, स्पीड ब्रेकर दिसला नाही, ब्रेक आदळला मेला, त्याला काय एवढं विशेष नाही. संपत्ती काय विशेष नाही. संपत्ती सकाळी असेल दुपारी नसेल, दुपारी असेल संध्याकाळी नसेल, संध्याकाळी असेल सकाळी. संपत्ती आहे. लक्ष्मी चंचल आहे, लक्ष्मी इतक्या फास्ट येतच नाही. पण वाक्य लिहून घ्या, लक्ष्मी टिकवायला नीती लागते, नीती टिकवायला चारित्र्य, चारित्र्य टिकवायला संस्कृती लागते आणि संस्कृती टिकवायला आईवडिलांचे संतांचे आशीर्वाद पाठीशी असावे. तेव्हा लक्ष्मी टिकत असते. नाही तर लक्ष्मी जितक्या जोरात येते तितक्या जोरात सुपडा साफ करते. कलियुगामध्ये पैसा कमवण्या इतकी सोपी गोष्ट एकही नाही. लाज सोडली का पैसा सुटलं ते त्याला. लाज सोडून द्यायची, मालच माल. लक्ष्मी टिकवणं अवघड आहे. पैसा कमवायला काय लागतं? भिकारी मोबाईल वापरतो. एक भिकारी दुसऱ्याला सांगतो मी गल्ली नंबर 2 मध्ये आहे, ग्राउंड परत ग्राउंड होईल. 10 रुपये सोडित असतो कोणी, 30 रुपयाचं पेट्रोल घालील पण 10 रुपये नेईल. भोळा नाही. काय माणसं म्हणतात भोळेपणात तुमची चप्पल माझ्या पायात आली हो, पण नवी आली ना. भोळेपणात तुम्ही तुमची जुनी ठेवून गेले आणि नवी घेऊन गेले. भोळा कुणीच नाही. जगाच्या पाठीवर एकच भोळा, ज्याने काळाला जिंकलं तो भोळा. वाक्य नीट आहे का? जगाच्या पाठीवर एकच गरीब, ज्याला हे वापरायचं कळलं नाही तो गरीब. आणि जगाच्या पाठीवर एकच भोळा, कोण? ज्याने काळाला जिंकलं तो भोळा. काय म्हणे? भोळा जिंकू जाणे कलिकाला. ज्याला काळाला जिंकलं तो भोळा. 3रं वाक्य, 2 वाक्य झाले. भोळा जन्माला आला नाही, गरीब जन्माला आला नाही. 3री गोष्ट कळत नाही. असा कोणी आहे? कळतच नाही. आता पुस्तकात वाचायचंय का? कॉफी करताना गाईड फाडावं. पुस्तकात आहे का? दारू पिताने डोळे झाकावे, बाहेर येताना थुकत यावे, आल्याबरोबर मानाला झटका द्यावा, सुपारीचे खांड तोंडात टाकावे, वाळ शिवू नये म्हणून पुदिनारा खावा, आपलाच पायजमा आपण ओला करावा, याला दारुड्या असे म्हणतात.
बांधायचंय, चपातीचा टोकात मोडावा, नाकापर्यंत अजून वट वरती करावा, याला खाणे असं म्हणतात. हलकट वागायचं कोणाला शिकवलं? वाईट वागायचं कोणाला शिकवलं? कळत नाही का? कुणाला माहित नाही दारू पिणं वाईट आहे, कुणाला माहित नाही जुगार खेळणं वाईट आहे, कुणाला माहित नाही आकडा लावणं वाईट आहे, कुणाला माहित नाही मार खाणं वाईट आहे, कुणाला माहित नाही आईबापाची सेवा न करणं पाप आहे, कुणाला माहित नाही आईबापांना त्रास देणं पाप आहे. सगळ्यांना माहित आहे. कुणाला माहित नाही, सगळ्यांना माहित आहे. खोड पडली म्हणून चाललंय. हे कोणाला माहित नाही का? खाजा पिणं वाईट आहे, काय बोलणं द्यायची गरज आहे का रोडनं? आता सध्या सगळं नवीनच झालं. आता 6 महिन्यात एक फॅशन आहे, हे मिशा काढायचं फॅप कोणी आलं, त्या माणसाचा तपास करायला पाहिजे. त्यानं कधीच ठेवले नाही. सर्व्हिसवाल्या माणसानं मिशा काढल्या ठीक आहे, म्हाताऱ्या माणसानं मिशा काढल्या ठीक आहे, 18 ते 22च्या माणसाने पुढे मिशा काढली. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय? आता लग्न सराई सुरू झाली, मांडवा जायची पाली, असा प्रश्न बघाल नाही मिशा पुरीला नाही. आणि नवीन काढलं का त्याला बाकीच्या स्टँडर्ड म्हणायचं. आपल्या हलकट वागला का त्याला माणसाने म्हणायचं ग्रेट. एखाद्यानं बापाला मारलं, माणसं म्हणतात डिरिंग बाज. म्हणजे आपल्याकडे असं आहे, वाक्य नीट आहे का? आपलं कुडवर आलो होतो आपण. लक्ष्मी टिकवायला भोळा जन्माला आला नाही, गरीब जन्माला आला नाही, कळत नाही असा जन्माला आला नाही, आणि भक्ती करीत नाही असा जन्माला आला नाही. पण भक्ती अनेक देवांची केल्यामुळं माणसं सुखी नाही. फुडी झाल्या जास्त, वागणं झालंय कमी. एका बाईच्या पोरला अशी अंगठा चोखायचा, अंगठा तोंडात घालूनच झोपायचा. त्याच्या आईने त्याला पाठवा केला, ते फडकं फाडून बोट चोखायचं. त्याच्या आईने शेण चोळून पाहिलं, कार्ट ऐकानं जास्त काय झाली. तसं सध्या लोकांमध्ये जास्त काय झाल्यात, फुडी. ती बाई अशी फिरायला नाही, आणि तिच्या मैत्रिणीला म्हणली कटाळले बाई पोराच्या फोडीला. ती म्हणली काय, नुसतं बोटच चुकीत म्हणली. ती म्हणली तुझं तरी एकच चुकीत आहे, माझं असंच चालत आहे डबल. पण म्हणली आता चालत नाही. म्हणजे का, आता माझं पोरग तोंडात बोटच घालत. म्हणली का, मी औषध केलंय. म्हणजे खोडी दुप्पट आहे, त्याला काय केलंय, औषध. औषध केलंय काय, काही तोंडात बोट घालूच शकत नाही. म्हणली का, औषधच तसं केलंय. म्हणली काय, फक्त त्याला चड्डी दिल्ली शिवली. चड्डी ढिली शिवली म्हणते, चड्डी धरून पळत आहे, तोंडात बोट घालीतच का? त्याला तोंडात बोट घालायला राहिले पाहिजे ना. चड्डी हातात चड्डी धरून पळत होती. एवढ्या मोठ्या पोराच्या खोडीला एवढं किरकोळ औषध सापडलं. तुमच्या सगळ्यांच्या खोडीला आमच्याकडे एकच औषध आहे, हरी मुख्यमाना.
जगात गरीब जन्माला आला नाही, भोळा जन्माला आला नाही, कळत नाही असा जन्माला नाही आणि गरीब नाही. मग आता आपले उत्तर इथवर सुरू झालं. आपण जन्माला कशाला आलो? आता आपल्या 3 वाक्य ऐका. नसतो आलो, आठवलं नाही, सकाळी जरी गेलो, कवडीचा फरक, गेलं त्यांच्या वाचून सुद्धा काय राहिलं. बऱ्याच वेळा आजीबाई म्हणत असते, मी गेलो पप्प्याचं कसं होईल, पप्प्याचं काहीच होत नाही, तू निघ. उलटे तुझ्यामुळे पप्प्याचे बिस्किट वाचले. घरातही ठेवणार. काय म्हणतो आमचा म्हातारा 120 वर्ष किंवा तो इतके दिवस ठेवणार कशा? त्याला जर कवडीची अक्कल आली नाही 120 वर्षात, तर तिथं 7-8-2 नसते करायची. जबरा होतून काय करायचं? तुम्ही किती दिवस जगले याचं व्हॅल्युएशन का? काय किंमत? स्त्रीच्या घराला नोकरीला सणा दूध आहे का? गायच्या कासेत राहणाऱ्या कुशीला दुधाची चव माहिती का? दारात राहणाऱ्या बेडकाच्या बापाला कोणाचा सुगंध ठुलाय का? मग संसारी माणसाच्या बापाला सुख ठुलाय का? आणि संसारात सुखात हिमालयात गेले ते गेले होते का? बायको केली, लग्न झालं, पोरग होणार, पोरग झालं, मोठं होणार, मोठं झालं, शाळेत जाणार, शाळेत गेलं, शिकणार, शिकलं, नोकरी लागणार, नोकरीला लागलं, लग्न करणार, त्याला बायको येणार, आपल्याला सून येणार, आपण सासरा होणार, तिला पोरग होणार, आपल्याला नातू होणार, आपण बाबा होणार, आपला पोरे आपल्याला हाणणार, सुनबाई धावून येणार, म्हातारं टेन्शन घेणार, मारणार, दुसरं म्हातारं तयार होणार. त्यात काय? इट इज ए चेन, इट इज ए सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम, इट इज ए कंटिन्युअस. It has not a gap system. It is a generation continuity. अखंड प्रक्रिया. त्यात काय एवढा बदल आहे? आजा गेला, पंजा गेला, देखत देखत बाप मग गेला. टीव्ही पाहणारे संपले, टीव्ही तसाच. शेत नांगरणारे मेले, शेत तसंच. भोगणारे संपले, भोग. आणि रोग आहे. रोग कधी गरीबाच्या घरी येत नाही ध्यानात. दिवसभर हमाली करणाऱ्याची बायपास सर्जरी झाली, घडलं का? दिवसभर टोकरे उपासणारा वाण खरा झाला, घडलं का? रोग हा कधी गरीबाच्या घरी येऊ शकत नाही, त्याला इज्जत आहे. तो असा कोणाच्याही घरी येऊन आपली इज्जत घालायला मोकळा नाही. ज्या घरात आपली ठेप होईल तिथंच येणार.
ज्या घरामध्ये आपल्याला फ्रीज मधले सफरचंद मिळतील, तिसऱ्या शिट्टीतला भात मिळेल, या काहीला दिवाण बिवाण मिळेल, तिथे गरीबाच्या घरी आमचा शेतकरी बुक्कीत कांदा फुडते. कशाला थंडी तापील त्याच्याकडं? आमचा शेतकरी चांगला गांजा प्यायला तर बैल बशीत आहे, त्याची काय आला गाठ घेऊन थंडी ताप. रोग गरीबाच्या घरी येत नाही, त्याला इज्जत आहे. तसं दारू इज्जतवान वस्तू आहे, माणसामाग कधी जात नाही, तिला लाज आहे. माणसं तिला सापडीत जाते, तू पुढे मी आलो. डोळ्यांना लाज आहे, दारू प्यायला झाकावं लागत का? हलकट गोष्ट डोळे पाहत नाही. डोळे म्हणता ही हलकट गोष्ट मी पाहत नाही, पण पेनारा इतका हलकट. डोळे झाकून हात तोडल्याशिवाय काही काही गोष्टींना इज्जत करत नाही. आपण नीट ऐकू, आपण जन्माला कशाला आलो? नसतो आलो तुमकडे, आलोय कशाला? घरात पैसे वापरायच्या पैसे येळभर 100 माणसाच्या हातात येते, तरी तिला लोक म्हणतात आणि ती बिचारी कारवानात जागची हालत नाही, तिला म्हणतात पडी. ती जागेवर थांबत नाही, तिला म्हणायचं बशी. ती जागची हालत नाही, तिला म्हणायचं पडी. म्हणजे कधीच पुढे जात नाही, त्याला म्हणतात जातं. याला का कधी पुढे 8 दिवस एवढं चुकीचं आहे. आता लोक मला जन्मदिवसाची व्याख्या सांगतो. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्याला येण्याचा दिवस जन्मदिवस. मागील जन्माचे भोग भोगून संपवायला येण्याचा दिवस जन्मदिवस. भोगणे म्हातारपण आणि भोगून संपवणे मृत्यूचा दिवस. म्हातारपण म्हणजे केस निघणं नाही, म्हातारपण म्हणजे म्हातारपण नाही, म्हातारपण म्हणजे वय होणे नाही. तरुणपणात केलेल्या कर्माची फळं भोगण्याचा काळ म्हणजे म्हातारपण म्हणजे नातारपण नाही, म्हातारपण म्हणजे नातूपण दुपाराचे नाही, म्हातारपण म्हणजे मुक्काम पोस्ट परिवाराचा भारतात असं नाही. म्हातारपण म्हणजे नागपुडीतून माळ घडलं नाही. म्हातारपण म्हणजे तरुणपणात केलेल्या कर्माची फळं भोगण्याचा काळ, भोगायला येण्याचा दिवस जन्मदिवस, भोगणे म्हातारपण आणि भोगून संपवण्याचा दिवस मृत्यूचा दिवस. म्हणून माणसाच्या आयुष्यात सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर हे जर लोकांना सांगितलं तर लोक म्हणतील महाराज तुमचं डोकं खातो. अख्खे लोक बोलतात आनंद आहे, हेच ते लोकांना कळत नाही. मृत्यूचा दिवस आनंदाचा का सुटला? दुधावाल्यानं गटांना आणि भाड्यावाल्यानं पाठीला बाहेर फेकणं हा जमाना संपला. 84 वर्षाच्या एवढीच्या कर्जाच्या दुःखातून सुटला तो दिवस आनंदा. आता जन्मदिवस भोगायला येण्याचा दिवस, संपवणे मृत्यूचा दिवस, भोगणे म्हातारपण. मग यायचं कशाला असा बोल झाला ना. कशाला आलो बा आपण? हे पैसा बी संपणी कमी द्यायचं काय ते त्याच्यासाठी आपण आलो नाही. आपण कशाला आलो याचं उत्तर नीट आहे. कशाला आलो आपण? मागील जन्माचे भोग. कारण देव ती करीत नाही. नीट आहे का? देव कधी वाईट करीत नाही, देव कधी कुणाला दुःख देत नाही, आणि देव कधी कुणाला अन्याय करीत नाही.
आपले लोक म्हणतात मी दुःखी का कर्म तपास 50 रुपये रोजानं जातो 65 घेतो 15ला झाल्यावर तुझ्या बापाने पाहिलं का श्रीमंत पेपर भोगाचा गायला अर्थशास्त्राचा फायदा आज त्या जाताना आज पायठाचा काढतो एक तरी बरगडी राहायचा त्याच्याला तरी वर पैसे का आला मला घेऊन त्याला पास व्हायचं त्याला आदर्श नको करा त्याला पैसा कमवायचा त्याला तरुणपणात क्लीन नको राहिला नको त्या देवाने वाटण काही देवा का मागायचं काही हे घना देवा देवाचा नियम मागणारा कधी देव देत आणि आपले लोक थोबार सोडून देवा का मागायचं काय करू देवा पुरीचं लगीन जमन साखर गिळण शेण खाय तेव्हा वारं गेलं का काही लोक तर देवाला सांगितलं काय करू देवा 6 वर्ष लग्नाला झाले वार होईल तुला देवाला द्यायचं तू करतो काय तुला बायको देवाला द्यायची मरे देवाला द्यायचं त्याला मोठे देवालाच करायचं त्याला बायको करत देवाला द्यायची किराय कोण करतो का अरे देवाने तुला एवढं सुंदर शरीर देवाकडे तुला मागायचंय का काय माग विसरण सीता पळवली लंका देऊन टाकली विभीषणाला 100 शिव्या तोंडाला दिल्या कुणी शिशुपालानं उद्धार 100 शिव्या तोंडाला उद्धार करून टाकला एवढंच नाही जिनस्थानात वीज भरलं आणि देवाला माय आली उद्धार ज्या बापांना पोराला केला जिवंत साप सोडले कड्यावर लुटून दिलं दोघांचाही होता हिरण्यकश्यपूचाही होता आणि भक्तप्रल्हादाचा मग एवढं चांगलं असताना आपलं वाईट कधी करायचं आपल्याला भान नको कसं होईल नवरदेव घराला उठा सगळं जेवण जातो जसं काय मारले जिरवली नाही कवर मारुती म्हणला तुला तू जाताना सुद्धा हातूनच येणार आहे तू आता तरी माझ्या पुढे पण तुला शेवट माया म्हणून जावं लागेल शेवट माणूस येताना असं करणार मागून असं करणार माणूस गंज केलेली नाही का तो मेलेला कसं काय जाऊ तो पुढचा मार्ग तो दिसला पाहिजे म्हणजे दुर्गाला गेला तुम्हाला भूक लागली भूक लागली माणूस देवाची काठी गुंगून बस देव कधी काठी घेऊन मारित नाही देवाची काठी गुंगून बस आणि त्याच्या बसली त्याचा कशाला संसार करायला मग कशाला पाप करायला कशाला धर्म म्हणजे काय सध्या धर्माची ठिकाणी आहे का लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तसं माणसाने माणसासाठी माणसाला
अशी माणसासारखा तयार धर्म आणि जगात एकच धर्म आहे मानवता. बाकी ते तुमचे लफडे तुम्ही दिसता तिकडे आपल्याला बोलायला काही काम नाही. जगामध्ये एकच high quality of knowledge in man, high quality of knowledge in man, and without man no anything in the world. जगात एवढा चांगला पाहिला व्हॅल्युएशन ऑफ द वर्ल्ड इज कंप्लीटली झिरो. जगाची किंमत काय? फक्त यावर सुनलेली किती झाले? अजून एक सुनलेली ना, अजून एक सुनलेली ना, अजून एक सुनलेली ना, किती? 4 शून्य सुद्धा काय राहिलं? बरोबर आपले पोरं मोठं करणे म्हणजे आपण केलेली जगमारी विस्तारणे. नाही तर ते गोवालाही बरोबर नाही. आता झाले त्याला इलाज नाही. एकावर 4 शून्य निघून झाले. बाकी किती झाले? 10. 4 शून्य पुसून टाकले. काय राहिलं? एक राहिलं. बरोबर आहे. आणि एकावर 4 शून्य लिहिली 10,000 झाले. आणि एक पुसून टाकलं. काय राहिलं? करेक्ट. शून्याला किंमत नाही. पण 1 is present. 0 has a 10% variation. But when 1 is present, if 1 is absent, 0 has a no any value. शून्य किती असू द्या किंमत कुणाला आहे? मग जगात आता याला मी फेरायला लावले गावा माणसाला लिखला मालिके सरकारी करायला मारा घ्या करूना घ्या भरला घ्या याच्यातला एक याची किंमत काय? याला मालिके सरकारी करायला गेली की कॉकटेल बिकटेल राशी काय जमानाची मारा याच्यातला स्वस्वाद बाजूला करा. किंमत 0. बंगल्यातून नीती घाला. किंमत संपली. शेतीतून कष्ट करा. किंमत संपली. व्यापारातून नीती घाला. किंमत संपली. आणि तुमच्या वागण्याला आचरण करा. किंमत संपली. आणि सगळ्या प्राण्यांमधून नाश करा. जनावर काय घेणे काय करतो? माणूस करा. सगळ्या प्राण्यांमधून माणूस साजरा करा. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज कोण? ओनली मॅन. मग एक माणूस बाजूला करा. जगातल्या सगळ्या प्राण्यांचं काय करायचं नाही. मग जगात एकच प्राणी असा आहे तर ज्याच्यामुळे जग जागेवर आहे. म्हणून मानवता हा एकच धर्म असा आहे तर त्याला सगळं जग कंट्रोल करता येईल. असं एकच धर्म आहे मानवता की तो सगळा माणूस त्याच्यामध्ये रक्ताचं आहे. हिमोग्लोबिन आहे म्हणून रक्ताचं आहे. त्याच्यात थांबडे पिशे पांढरे पिशे आण पिशे डबल पिशे व्हाईट ब्लड आहे रेड ब्लड आहे. हिमोग्लोबिन आहे प्रथिने आहे मेटाल आहे क्षार आहे व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे ब्रेन आहे. सगळ्या धर्माचे एकच आहे. म्हणून हा सोडून जगात किंमत नाही. म्हणून धर्म किती? एक त्याचं नाव मानवता. कोणती संस्था घ्या घ्या सोसायटी घ्या काय कोणी संस्था त्या संस्थेला 3 गोष्टी पाहिजे. काय? रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे, संचालक मंडळ पाहिजे आणि सभासद पाहिजे. कळलं का? संचालक मंडळ सभासद वर्षाने एकदा तिथं काय व्हायला पाहिजे? संस्थेचं ऑडिट व्हायला पाहिजे की नाही? मग ही एक संस्था आहे. आता टार्गेट जागेवर ठेवून ऐकायचं. या संस्थेचं नाव आहे शरीर सहकारी सोसायटी संस्था लिमिटेड. गणपतराव वामनराव काय ढगापाडली त्याच्यासाठी कुणाची संस्था आहे? ओनली वन मॅन शो. नीट आहे का? शरीर सहकारी सोसायटी लिमिटेड गणपतराव. मग इतर रजिस्ट्रेशन नंबर जन्मदिवस ज्या दिवशी हे मागे आले संस्था रजिस्ट्रेशन झाले. आता यांना घाई दिली काही हातव्यात आले काही यांना जुडीदार घेऊन आले. हम दो हमारे एकटी दो आणि अंतरी बरं आहे. अजून येण्याच्या बाबतीत बरं आहे. पूर्वी 70 वर्षाचा म्हातारा बिगर चष्म्याचं वापरायचं. आता 3रीच्या पोराला चष्मा आहे. अजून 5 वर्षाला पोरग चष्म्यासकट येणार.
आतूनच कानाचा फिट करून ओके त्याला पुरावा आहे पुरावा अभिमन्यू चक्रावर बसायचा बसला आईच्या पोटात आणि अभिमन्यू पोटात सुद्धा आई काय करत होती ग्रंथ वाचित आता बरोबर बसली काय करते ती ज्याला ज्ञान वर्ष येईल सोसायटी लिमिटेड इतर रजिस्ट्रेशन नंबर कीर्तन धर्म म्हणजे काय इतर रजिस्ट्रेशन नंबर आहे जन्मदिवस इथं संचालक मंडळ घ्या अपराधाची दिवाळी 5 निर्णय 5 निर्णय 11वा मान 5 निर्णय 5 निर्णय 11वा मन हा या संस्थेचा चेअरमन बाकीचा हा संचालक पुन्हा या संस्थेचे सभासद आहे 23 नीट आहे का एक जीव त्याला 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती इकीला 12 पोरं इकीला 8 पोरं 20 2 बायका एक जीव सभासद सांगितलं आणि इतर रजिस्ट्रेशन इथं ऑडिट करावं लागतं ऑडिटर आहे या मग कोणत्याही संस्थेला तुम्हाला वर्षभराच्या आठवड्याला काय करावा लागतो आवा शुद्धीवर मग काय करावं लागतो आवा मग आव्हानाच्या पहिल्या पानावर काय असतं तुम्ही ज्याला मानता त्याला फोटो तुम्ही ज्याला मानता संधी यांचा फोटो आपल्या मानव सभा आमच्या ठिकाणी आमच्या वेळेस आमच्या वाजता आमच्या अध्यक्षतेखाली होईल दिव्यांग भावांनी काय बरेच आपल्यामध्ये आले लोचे राजे सगळ्यामध्ये तो काय संस्थेला आवाज कुणाकडून येणार आवाज ऑडिटर जवळ 3 वर्ग देणार अ वर्ग सोसायटी ब वर्ग सोसायटी क वर्ग सोसायटी कशावर मानवाला म्हणून जगात धर्म किती एकच मानवता आणि याला फक्त वैकुंठाच्या नरकाला जाता येतं मग मानवता नावाच्या धर्माचं पालन करण्यासाठी आपण
घरात फुकार ठेवणाऱ्यांची संख्या कमी करा. 6 उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. 7 उत्पन्नातला काही भाग दान धर्मात घाला. 8 पोराला पोट भरवायची अक्कल येईपर्यंत त्याचा विचार करा. आणि 9 एक दिवस मला मरणाला एवढं ध्यानात ठेवा. जीवन आणि हेच आपल्याला करायचं. त्याच्यासाठी वाईट बोलायची पाळी आली तरी चालेल. कशावर
पण तू आज लग्न झालं का उद्या लगेच वाईट केली. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन केलं वाईट वाण्याचा प्रश्न येतो पुढं. आणि खरं बोलायला राग आला तर झाला, खरं बोलायला घालायचंच काय. आता नाही तुम्हाला काय चुकलं बाबा. विसगाव आमचं चांगलं सांगू का तुम्हाला रोग झाला आमचं तुम्हाला जर उडी सोडायचं नाही. आईचं काम आहे मुलाला सांगणं गोट्या खेळू नको, पण त्याला जर कळत नाही नापास झाल्यावर कळत एक वेळ निघून गेली म्हणून धनापासून पालन केलं पाहिजे. आणि हे काम आपल्याला करायचं मी तुम्हाला सांगतो मुकार पाण्यावर कधी गण लावू नका. काही देव बारीक झाले एखादा देव उगाच लबाड्या करायच्या. दोन येणे रस्त्यावर झाले येणे प्युअर त्यातला एक येणार मला मी ते येणार दुसरा मला होऊ शकत नाही रे. तुम्हाला खबर बुडी होणार म्हणजे होणार. तुम्हाला होऊ शकत नाही का म्हणजे राजीनामा दिल्याशिवाय आता कोण नाही अगोदर शिक्या म्हणजे दोन महिने समोर प्युअर त्याचं तोंड हालायचं आणि हे महिने त्याच्या पाच. आता ते बोलत नव्हतं ते पाणी किती बोलू नये मी ऐकू शकत. तुम्हाला मी बोलत नाही ना ते तोंड किती दिवस खुली झोपली डास लावायला लागली म्हणून एक जण बनली किडे आले आपल्याला पाहिले गेले आपला कार्यक्रम करणार म्हणते बल्ब जाऊन झोपली. थोड्या वेळाने खिडकी दोन चार काजले आली आणि काजला माझं राहते त्यातला एक मला उठ बल्ब किडे आपल्यापेक्षा हुशार आहे. आपण नाही आपण सांगतो कोणाला काही विचारायचं पण आमच्या औरंगाबाद 150 किलोमीटर अंतर आहे. माझं वय किती तुम्हाला 42 ते खरंच इकडे इकडे वयाचा नांदूरचा काही संबंध तुला लग्न करायचं म्हणून तुम्हाला त्याचा असं माझा विश्वास नाही आणि तू नंबर पाहिजे केवायसी नाही
आपले समजत नाही ना तर तिचा मंग्याला मिळताना वापस झाला मंग्याने केलं बरोबर पैसे सिलेंडर नाही. तुझा जन्मदिवस काय कोण्या म्हणलं गुरुवार त्या कोण्याने त्याला विचारलं तुमचा हे नाही नव्हतं तसं. तो म्हणला रविवार तर कोण्या म्हणलं खोटं बोलावलं काय रविवारी सुट्टी ना. यांच्याशी पुढं आणि असा माल झालाय जास्त कळालं कमी आणि कळू जास्त एका गावात अशी माणसं माणूस पाहिजे तो माणा पुस्तक माणसा माणसं सकाळी तिच्या कानावर खाल्ल्या बाजूला आणि तिला कोणीतरी जाऊन सांगितलं तू या नावाचं लग्न नाही पण तू हा नंबर नाही दीड महिना मांडली लोक म्हणजे आणि लग्न 2-3 दिवस राहिले परत कोणतरी जाऊन भुकलं तू हा नंबर नाही का बाबा जाईल वराडाची लग्न लागली लग्नाला डायरेक्ट भांडे सांभाळायची गेली भांडे सांभाळायला गेली खात तर गंमत आई नेमका जवळ देऊन गेलो सगळे काय मला तुम्हाला त्याबद्दल सगळ्यांना कौतुक करावं आणि ज्या माणसाने समाजाला गरज आहे त्यांना बंधन दिलं पाहिजे. काही देवाचा नियम आहे ते मारायला ते ठूत नाही आणि जे मारायला पाहिजे काही
आधार कार्ड आईडी निघाली म्हणजे का? काय काय लावून आल्या. 99 एक ज्या लाख एक माणसाला पहिली समाजाला गरज आहे त्या माणसाला अच्छा, आयुष्य 3 झाले आधार कार्ड आता इथं जिथं 16 यशाचं नातं आतापर्यंत दिलेलं आयुष्य कुणाच्या तरी कृपेने केलं पण इथून पुढचं आयुष्य भगवंताचं सुखाचं समाधान करण्यासाठी सगळ्यांनी केलेली प्रार्थना म्हणजे अभिष्ट चिंतन. आता हे वाढदिवस केलेले योगी लोक म्हणतात नवा वाढदिवस झाला. यापुढे दाखवा. हा काय लागला? हा काय लागला? थोडी लाज वाटते. याचं कामच केलं? हा, ते मला भेटा. पैसे देत नाही, याचं कामच केलं? मग याचं ते येते कोण? जे नकली आहे ना, याला होता. पैसे देत नाही. वाढदिवसाच्या तू तरी त्या खंडावर आला तिकडे